हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही क्षेत्रज्ञ योगांतो परमात्मानं अर्जुनाक ज्ञानसाधका जाव काजलेले गुण कसले साधनोपायाक हे सांगता असताना कृष्णू आसक्ती अनभिष्वांग म्हणून सांगता. म्हळ्यार साधक जीव निसंग जावन आसू का साधक जीवान खंयचेंतू अति आसक्ती दवरच्यानच अभिष्वंग जावच्यानच म्हळ्यार पुराय आमकां जावका म्हूण सांगून आशस्त्याक अभिष्वंग म्हणटाची ते आसच्यानच त्या सुख जावका ह्या सुख जावका अनेक सुख जावका नाका कसल्याक म्हूण म्हळ्यार हें कसल हांगा आमी गळशिला कसल सुख उपभोग करताची हें पुरे हांग सोडून आमी वचूका येतन कसले हाडूना वतन कसले होरुना कडेरी म्हणटना परमात्माकय आमी प्राप्त करून घेनातल्या रे मनुष्य जन्म मेळनूय त्या कसले प्रयोजनातल्या वरी जाता म्हूण सांगून तशीची आपत्कालाक कडेगालाक हाका ताका म्हूण सांगून आमी दुड्डू संग्रह करून दवरताची तो आमकां येतवे ना त्या भोग करूं येतवे ना चेडवांक म्हूण सांगून करून दवरताची ते कसले संपादन करूं केलेले आमकां खावच्या येतवे त्या वय ना तशें न्हू केन्नाय कसले एक वस्तू जिवनांतू आमकां संपर्क आयिल्ले खंयचे वस्तू पत्नी पुत्र ग्रह खंयचे हे आमकां देवान दिवचे देवाल प्रसाद तो हांगा सोडून वचो आमी म्हूण लेखून आमी ते उपभोग करका शिवाय हे मेगेले म्हाका मेगेले खातीर वतना व्हरतसी तितले अटॅचमेंट ओवर अटॅचमेंट म्हणटाची अभिष्वंगा म्हळ्यार तेची सक्ती म्हळ्यार अटॅचमेंट अभिष्वंग म्हळ्यार ओवर अटॅचमेंट तशें न्हू असक्ती अनभिष्वंग केन्नाय आमकां आमगेले देवान आमकां कसल उपभोग करूं दिला ते देवाल प्रसाद म्हूण लेखल्यार पळय थंय निश्चिंत हें आमगेलें न्हय हें आमी हांगा उपभोग करचे मात्र म्हणून तेची कडेर म्हणटना आमगेले ओटू कसले येना आमगेले जाल्यार आमगेले ओटू येता आशिल्ले न्हय आमगेले ते म्हण जाल्यार आमी व्हरता आशिल्लो ना येतनाय खाली वतनाय खाली पुरे हांगाच खातीर देवान आमकां दिलेले हांगा सोडून वचूका आमी तशें न्हू अनभिष्वंग म्हूण म्हळ्यार ताका संबंध सांगचे जाल्यार सती सुतरू इरबेकू ಅತಿ ಮೋಹ ಬಿಡಬೇಕು म्हूण सांगून ಪುರಂದರದಾಸರ ಪದ್ಯ ಇರಬೇಕು ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ಪರಮ ಜ್ಞಾನಿಗಳ ಸಂಪಾದಿಸಬೇಕು तेदना ते ज्ञानशील जन आमकां जिवनांत मेळ्ळ्यार तांगेल संग जेली कुडले कसो जाता सती सुतरू इरಬೇಕು गृहस्थाश्रमांत आसल्यार अति मोह बिडಬೇಕು ओवर अटॅचमेंट आसना तशी कशी ओवर अटॅचमेंट नाशी आसची म्हळ्यार कशी पळय एक वृक्ष आसता एक सुभाषित आसा तांतूं कसो सांगताचें म्हळ्यार एक वृक्ष आसता ते वृक्ष व्हड आसता ते ताजे आश्रय आयिल्ले पुराय जनाक ते खावच्या फळ दिता तशीची तांकां वारे दिता न्हिदलेले जेन्ना लायक वारे दिता सावट दिता फळ कळवे सगळी एक वृक्ष कितले उपकार करूं जाता तितले उपकार करता ताजी पंदाक गायो येवच्या पुरोची मनुष्य बसच्या पुरोची पशु खंयचे गायो पशु म्हळ्यार एकाची तांणी थंय येवन न्हिदोवच्या पुरोची ताजी पडलेली पल्ली खावच्या पुरोची पक्षी वयरी गूड बांदूच्या पुरोची तशीची मनुष्य येवन बसच्या पुरोची ताजे वयरी ते वृक्ष कसलो अभिमान दवरता आनी पुरे मेगेल सावटा येवन बसल्याची मेगेल फल खाताची मेगेल येजन म्हणून म्हळ्यार कसले अभिमान दवरता ते ना तशी आमी आसूं काकय बायल चेडूं तांगेले वयर पुरे आमकां एक वृक्षाक ताजे आश्रय आयिल्ले जनाल वयर कितले अभिमान आसता तितले अभिमान आसल्यार पुरो म्हूण महाभारताचे एक काणी म्हळ्यार एक सन्निवेश कुंतील विशय आमकां हें पाठ शिकयता पळयाचे
युद्ध जाल्लें खंयचें कुरुक्षेत्र युद्ध जाल्लें धर्मराया पट्टाभिषेक जाल्लें मागीर तो अश्वमेध याग करता तागेले पाप परिहारा खातीर तेदना ताका कसलें तें अश्वमेध याग जावका आशिल्ली संपत्त पुराय ताका कृष्ण हिमाचल प्रदेश हिमालयांतू मरुत्रायान यज्ञ याग करलेले कडेन दुखून सकडी हाडयसिता म्हणटना ताका यज्ञ करूंक जाय जाल्यार सकड मेळ्ळें यज्ञ संपन्न जाल्लें मागीर निष्कंटक जावन आशिल्लें राज्य समृद्ध राज्य एकपंत युद्ध जावन सगळे बॉक्कस खाली जाल्यार वपास तशी बॉक्कस भरतरच धन धान्य समृद्ध जाल्लें सुखभोगाचें एक साम्राज्य ताका मेळ्ळां जाल्यार तितली काळ तांगेल वटू आशिल्ली तांगेल आवस कुंती सर्व त्याग करून वनप्रस्थाक भायर सरता ती अम्मा म्हळ्यार तांकां भारी प्रिती पांच पांडवांकय अम्माल खातीर तांणी इतली पुराय कश्ट भोगिलीची अम्मा सुखार दवरका बायलांक सुखार दवरका आमगेल म्हळ्यार आमकां जावका म्हूण म्हणलेलें इतली सकड युद्ध सकड केल्लें तांणी अम्मान सांगिल्ले खातीरच तांणी अम्माला सांगताची पांडव सांगताची अम्मा सगळें जीवन आमगेल खातीर जावन सर्व त्याग करून दुख्ख अनुभव केलें न्हू तुगेले उत्तर ऐकून तुगेल्या आशिर्वादानाची आम्ही सगळे साम्राज्य संपादन केले युद्ध कोरका म्हूण सांगून प्रेरेपण केलें तुवें आमी युद्ध नाका म्हूण बशिल्लीची तूं युद्ध कोरका म्हूण आमकां प्रेरेपण केलें आजी आमकां कृष्णाले अनुग्रहान येदें व्हडलें साम्राज्य मेळ्ळां इतली सूख सुचें साम्राज्य मेळ्ळां हें उपभोग करना नशी तूं वनवासाक कसले भायर सरल्या वनवास तुका प्रिती म्हूण जाल्यार आमी येद्दोळ थंय वनवासान तूं आशिल्ली न्हय आमी थंय आसूं येत आशिल्लें न्हय हें युद्ध कोरका म्हूण आशिल्लें वे इतले जना संहार आमी कोरका म्हूण आशिल्लें वे म्हूण म्हणटना कुंती सांगता की पांडवांक ना हांव तुमकां युद्धाक प्रेरेपण केलें कसले खातीर मुखारसून हांव राजमात जावन सर्व सुख भोग भोगूका विशयापेक्षा म्हाकाच म्हूण न्ही तुम्ही क्षत्रिय जावन आसून तुमगेलो स्वधर्म कर्म कसलो आसा ताजेन विमुख जावन आमगेलें कर्तव्य कसलें म्हूण कळना नशी तुम्ही सर्व विसरून तुमगेलें एक विहित कर्म करनातले पापिश्ट जातात तुम्ही हें दौर्बल्य म्हणून घेता हें दौर्बल्य तुमगेलें आनु कितलो पराक्रमी जावन आशिल्लो पांडू चक्रवर्ती तागेल चेडू म्हूण म्हणलेलें तुमकां हें दौर्बल्य कसलें एक छांग न्ही शोभे दिना कर्तव्या खातीर स्वधर्मा पालना खातीर तुमकां हांव युद्धाक प्रेरेपण केलेलें धर्म नाश कोरका जाल्यार एक क्षत्रियाल धर्म तो युद्ध करचेय क्षत्रियाल धर्म त्यावेळी तुम्ही कसले की दुसऱ्या राज्य अपेक्षेन नाही ना युद्ध केलेलें तुमगेले कपट रितीरी तांणी अपहरण केलेलें तुमगेलो स्वयं हक्क तो ह्या अधर्मी रायांनी प्रजावर्गांक कंटक जावन बात दिवचे नज्ज अधर्मान राज्यपालन करून नज्ज पायी दुर्योधनाल बरी राज्यांतूल प्रति प्रज जाल्यार घर घर कश्ट जाता घरांत वचल कुरुक्षेत्र जेवचे पुरो ते प्रय जेवच्या नज्ज म्हणलें खातीर तुमकां हांव युद्धाक प्रेरेपण केलेलें ऐश्वर्य आशय न्ही राजमात जावन सुख भोगू का म्हण लोभ न्ही म्हाका हांव सुख भोगनी वे तुमगेलो अन्नाल वटू कितले काळ हांव जीवन केलां कितले राजभोग भोग केला हांवें कितले यज्ञाक हांव अन्ना वटू बैसल्या कितले दान धर्म कार्य सकडी तुगेल्या अन्नान केलां आत म्हाका कसलें सुखापेक्षा ना तुम्ही मेगेल चेडू तुम्ही सुखार सुखा ज्याला धर्म बुद्धी दुखून च्यूत जेवच्यानच उदारी जेवका विशाल मन सुजेवका तुमगेले विहित कर्म तुम्ही चंद रितीर कोरका जाल्यार आतां वनवासाक भायर सरले पळय म्हाका तुमी आडेवच्यानच मेगेले भाय्यो म्हळ्यार बामणाल अण्ण जावन आशिल्ले धृतराष्ट्र मेगेले अक्का गांधारी हांगेल वटा हांव वता ते गांधारील सेवा हांव कोरता ती धाकली न्हय हांव तशें जावन वनवासाक वचचे खातीर वानप्रस्था वचचे खातीर तुमी कसले अड्डी म्हाका दिवच्यानच म्हूण सांगता हेंची आसक्ती आनी अनभिश्वंग म्हळ्यार जाल्यार हांगा धृतराष्ट्र वनवासा भायर सरला म्हूण सांगून कुंती सांगता पळय जाल्यार धृतराष्ट्राक जिवना वयची मोह वचून मोह तापुरे सर्व त्याग करून वनवासा भायर सरलेलो न्ही तागेल मनान तो वनवासा भायर सरलेलो न्ही भीमसेन तो मुख्य प्राण तो ताणें तागेले चिंत कसलें म्हूण म्हळ्यार
मान तू इतले प्राय जलरी आनिकी आसक्ती सोणी जीवना वयचे सुखाचे भोगाचे अपेक्षा सोणी 100 जन चेडवांक कळवून घेतलं रे ताका जीवनांत वैराग्य येणी अशें जावच्यानच ताणें तागेल पाप पुरय नाश करून घेवका ल्हानांतल्या आनी जन्म जन्मांतरांत ह्यो भोगता तशें ताणें भोगूनच जाव म्हूण म्हळेल खातीर तो निर्मोह जावका म्हूण म्हळेल खातीर सगळो तिचो धृतराष्ट्राक ताणें हियाळसूचे शिलके हंगसूचे शिलके आनी ताका जेवणा वेळाक ते वाटी ओरून तागेले तर धाडाच खंय एक सुण्यार आमी वाटी दवरता पळय तशी इत्याक म्हूण म्हळ्यार हाणें दवरलेले वाट्यान तुला जेवका धृतराष्ट्रान तशी करतनपणी धृतराष्ट्राक व्यामोह वच्चो म्हूण सांगून जलारी वचना ताका मागीर विदूर येवन सांगता तुका हें सुण्या वरी जीवन कोरकावे तूं तांकां कसं खातीर केल्ला कसं केल्ला सांग तुवें तांगेल वयर जिवंत तूं जीवन आसतनय तूं तांगेल वयर काशिल्लेची तुगेल चेडवांक सपोर्ट कोर न्हू तांकां अन्याय केलेलेची आजी तांगेल शीत तूं कसले खात्ता म्हूण सांगून उपदेश कोरून ताका ते सुखा दुखून विमुख जावची तशी कोरून ताका वैराग्य येनी मागीर ताका जलरी एकपंताक हांव तशी खावची सम न्ही म्हणून हियाळसून विदुरान ताका थंय दुखून व्हेल्लेले विदुराल उतरार तो वानप्रस्थ वचाक ओपवलेलो तितलेची शिवाय ताका असक्ती न्हय अनभिश्वंग येना कुंतीक जलरी जिवनांत असक्ती अनभिश्वंग गुण कुंतीक आशिल्ले तशी केन्नाय एक संवसारी मनीसो झळकी शिकयता झळक्या गाळाचे तुदीक एक मासा कुडको घालताची ते मासा आशेक गाळ चपता ते गाळ जळक्याचे गळ्याक ताळ्याक शिरकता हंचाण जळक्याक ते मास तूं करूंकय जायना गिळूकय जायना तशी तटपटेन जीव सोडता ते तशें जावन दुख्ख हिंसा सकट भोगता तशीची संवसारी बायल चेडवांक खातीर भोगून घोळून ते ताका खावच्या मेळटवे ना सोडच्या जतवे ते वयना जिवनांत तूं सगळो दीस दुख्ख भोगता तो निचावन जीवन म्हळ्यार कसं न्ही उदका वयरचो फुग्गो म्हणटाची ನೀರ ಮೇಲಿನ ಗುಳ್ಳೆ ಸ್ಥಿರವಲ್ಲ ಹರಿಯೇ ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ म्हूण हें क्षणिक जीवन क्षणभंगूर म्हणटाची उदका बेचे फुग्गो पळय जल्ल कुडले पटक्कनी भेताय तितले क्षणिक सुखा खातीर संवसारा बुड्डिलो गृहस्थू कसले परमात्मले कसले ज्ञान पावच्याक प्रयत्न समीत करनाकय अध्यात्माचे असमीत शिकच्याक तो प्रयत्न करना म्हणटना ताका निर्मोहत्व कशें मेळचें जायना ताजे खातीर एक उतरच कसलें पुत्र मित्र कळत्र सर्वम अत्रगम न परत्रगम म्हळ्यार पुत्र चेडूं मित्र इश्टाचे सुहृद म्हणटाची कळत्र बायल सर्व बंधू बांधव अत्रगम हांग भोगूक मात्र तन्नी न परत्रगम तन्नी आमगेले परत्रगम म्हळ्यार 2 रिती जाता आमी वतना परलोकाक तन्नी आमगेले उठूं येचना न परत्रगम येवचें जायना आनीक परत्रगम म्हळ्यार आमी कसले कोका करेक्टर तूं कसले म्हळ्यार तन्नी परत्रगम म्हळ्यार परलोक साधने खातीर म्हळ्यार पारलौकिक साधने खातीर न्ही आध्यात्मिक साधने खातीर न्ही तन्नी हांग सूख भोगच्याक मात्र अत्रगम न परत्रगम म्हूण आत्मोद्धाराक पुत्राले मित्राले कळत्राले बंधू बांधवाल निमती कसले सहाय जायना म्हूण एक काणी संत कबीराली काणींत आमी पळयत संत कबीराक एकलो श्रीमंत त्या गांवचो जैतपाल म्हूण सांगून तो केन्नाय कबीरा लागीं एक घडी उलोवन आनी वच्चा आसतालें जाल्यार तो भारी व्यामोही ताका जाय जाल्ले दुड्ड आस ताका बायल आस चेडूं आस व्हडली घर आस सकट आस जाल्यार कबीरा पळयल्यार कसं की एक आकर्शण कबीराले तत्व ताणें उलोवचें आस कसले कबीराले तत्व घेवन निर्मोही जेवच्या न्हय अशीच कबीर एक साधू चांगजन म्हूण सांगचे कर तागेले उलोवचें तत्वळ कबीराले उलोवचें येता तेदन कबीरान ताका केन्नाय उपदेश करूंस हे संवसार म्हळ्यार भ्रमी रे ह्या संवसारांत तुका कसलें सूख ना म्हणटना ताणें हांसची खंय तेदना कबीरान हाका कशी पूण एक सगळो ओतिसू बायल चेडूं अति व्यामोह असल्या वाडणे आशिल्ले म्हगेले मित्र जाल्यार अति व्यामोह दाखोवन पापी जतन यो म्हूण सांगून ताका कबीरान तवळी हें संवसार म्हळ्यार कांय ना म्हूण सांगचें जाल्यार ताणें एक दीस तो मना व्हरून घेना एक दीस कबीर तागेल्या निमगीत हें संवसार कोणालो
मिगेलो म्हणटा कोणा खातीर हे पळय करता मिगेल संवसारा खातीर हे मिगेल खातीर मिगेल संवसारा खातीर हांव घोळटरस तांगेल खातीर मिगेल बायल चेडवांक सुखार दवरका म्हूण सांगून हांव घोळटरस तांकां हांव म्हळ्यार कितली प्रिती उतसुया तुका हे असल संवसार तुका नानतले देखून तुका संवसाराचें सूख गोतना म्हणून न्ही सांगता तेदना कबीर सांगता की जाल्यार तुका कसलें सम गोतना म्हूण जाल्लें कसो तशें म्हळ्यार म्हणटा काय वय बॅ तूं म्हणना हे संवसार मिगेलो तांणी पुरे मिगेल खातीर आसाची म्हाका मिगेल खातीर तांणी कसो करूंक तयार आसाची तितली प्रिती बायल चेडवा मिगेल वयरी आस म्हूण म्हणटा न्हय हें तूं लेखील विचार जालो थियरी म्हणटा पळय तशें हें प्रॅक्टिकली तूं आलोचन केला वे प्रायोगीक जावन तुका बद्द वेत्या म्हूण सांगून गोतस वे म्हूण म्हणटा तशें म्हळ्यार कसो जालें म्हणटा काय तुका सांगता आजी तुका रावत न्हय घराच्या मुखार कुडले कांय हुशार नानातल्या बरी एक्टींग करी दोळ पळय वयर केला बरी खेळयला बरी करी उसर बांदिला बरी करी कडेर म्हणटा ना मेल्ल्या म्हणके करी मागीर कसो म्हूण हांव पळयतां तूं मात्र उठचनच जा म्हूण जैत पाल जायत म्हणटा एक पण तूं करून पळय म्हणून ताणें कबिरान हो तयार सांगता जैत पळया तुगेले एक भ्रमी पळया कसो म्हूण सांगून म्हणटा काय जैत पाल वता काय घरान तूं बायल वाडता ताका जेवण जालें सकाळ जाल्यार बैको हांव एक घडी आड सरता म्हूण चमकलो होडान बायले आपयता काय बायल्यान भितर येतना हात पाय धाडायतरच काय दोळ पळय वयर चमकला गळ्यार एक हात धरला ताणें कसो की शिरकल्या बरी उसर बांदिला बरी कोरून एक्टींग कोरून ती नाना उपचार करता भारी घालता थोडे उद्दा पिवयता पुराय जन आपयता पुराय जन येवन पळयताची हात पाय धडण ताणें राबोवन सोडले हात पुराय नीट कोरून न्हिदलो तो तेदना बायल चेडूं पळय रडू सुरू केलें की आमकां कोण गती आनी कोण पळयता आमकां कोण इतले चंद कोण पळयता म्हणून रडतना कबीर तांगेल रडणें आयकून आत्ता आयल्या वरी कोरून तांणी घरा भायर राखून राबला तो आत्ता भितर येयल्या वरी एक्टींग करून भितर येवन कसो जालें म्हूण म्हणटा काय अशी आत्ता थंय समशिला तशी जालें म्हणटा वय वे पळयता लागीं वचून म्हूण सांगून पळयता कबीर पळयता बागसून तागेल्या कान्नान सांगता आनी कसो म्हूण जाता म्हूण पळय तूं म्हूण सांगता आनी येवन सांगता पळय एक चूरू दूद हाडी इतली रोवणुका तुमी ताका वांचूचें जाता पळय पळयता एक चूरू दूद हाडी ती रुप्या आयदनांत दूद घेवन येता रुप्या ग्लासांत दूद घेवन येता कबीर कसो की एक अभिमंत्रण केल्या बरी मंत्र म्हणल्या बरी करून त्या दुधा ग्लास बायलेले दिता काय ती सांगता कसो करता हें म्हूण तुका बामणाल खातीर तूं इतली विलापन करचें म्हाका पळोवचें जाय न्ही तुका बामण म्हळ्यार तितले प्रयत्न घे हें दूद पी तो वंता म्हूण म्हणटा की ती दूद घेवन तोंडाला वतना रब म्हाका एक विशय सांगूक विसरून गेल्लें तो म्हणटा जाल्यार हें दूद कोण पिता तांणी मरताचें म्हणून ती सांगता की अयो हांवय मेल्लें रे तो मेल्लो हांवय मेल्लें रे मिगल चेडवां कोण पळयता पळय ताणें नानातल्या वांचना म्हूण म्हणलेली मनीशी आतां दूद पिल्लें तो वांत म्हणून गोतसलें रे ती सांगता मिगेल चेडवां कोण आसा मुखार सुनू हांव मेल्लें म्हूण जाल्यार रे आनू नानातल्या पूण चेडूं कशी म्हणटाची आम्मा नानातल्या चेडवां वांचू जतवे म्हूण सांगून ना हांव पिना म्हूण सांगून ती चेडवाल तेदना कबीर चेडवाल निमगे तुमी कोणें पिता ना आमी आतां आनीक आमी जिवनांत सूख कसलें पळय न्ही समजी प्राय येताच मांत्र बारडीक जायनी कसलें जायनी आमी कसलें पिवका म्हूण चेडूं म्हणटात की तेदना कामाच्या आपयत की कबीर पुराय रडतर आसाची तुमी बी तांणी सांगता काय तो गेल्लो कशी गेल्लो ताका वांचूच खातीर आमी मेल्ले रे आमकां वांचूच खातीर विंगड कोणें दूद पिवचें तयार आसा आमगेले बायल चेडवां आमी पसूं नाका आमी काम करून घोळटले जन आमी घोळ्ळ्या रे घरा खावचें आसा हांगा यजमानान मेल्ल्या रे ताणें करून दवरलेलें मस्त आसा यजमान ती कसलें बाद ना म्हूण तांणी म्हणटा काय पुराय जना निमू लास्टाक घरान तुले सुण्याक हाण कबीर दूद घालता काय ते सुणें पिना काय म्हळ्यार रे सुणी पिना म्हळ्यार सुण्याक इतली सगळें अर्थ जालो म्हूण न्ही तांणी दूद घाला की ना येद्दोळते ते कसो नवें घालेलें म्हूण जेव सुण्यान लेखलें की म्हूण ते कोदेबाई पिना की कडे कबीर सांगता जायत तुमी कोणेंय पिनात न्हय ताका वांचोका न्हय तुमगेलें इतलें दुख्ख म्हाका पळोवचें जायना हांव पित्त दूद म्हूण म्हणटना पुराय जन जैत तूं पी कबिरा बायल म्हण की एक बंद पी स्वामी तूं पिल्लें म्हूण जाल्यार मिगेल बामण म्हणलें तुगेलो व्हड उपकार आमी विसरनाचे तुका केन्ना कसो जाय जाल्यार सहाय करता आमी म्हूण पळय कसलें आमी उलयतना जागृत करचें ना पळय कबीर पिल्ल्या कबीर मरता म्हूण सांगता तो ही सांगता तुका केन्ना मिगेल निमते उपकार जाय जाल्यार हांव करता एक पण दूद पी तो वांचू मिगेलो पूत बामण म्हूण कबिरान मेले नंतर ताका कसो उपकार न्हय त्या कबिरान फटी सांगिल्लें कडेरी तो कबीर पिता कबिराक कसलें जयना जय तपाल उठयता
बुटानू कबिराक पांय पडटा की म्हाका तूं दाखयलें जीवन म्हळ्यार कसलें म्हूण सांगून म्हाका तूं दाखयलें म्हूण सांगून तो म्हणटा की कबिराक म्हाकाय तूं दिक्ष दी हांव तुगेलें शिश्य जाता म्हूण सांगून सर्व सोण वता तो जैतपाल तशी आतां निजावनी आसक्ती ही अनाभिश्वंगा विशयू आम्ही पुराणांत पुरे मस्त पळोवेत रामायण इत्यादी काणींतू आमी असल अनेक उदाहरणे पळोवेत आमी हें जिवनांत आमी कसले आसक्ती दवरूनच ताजेनी ती दुखची म्हूण सांगून पळय दशरथाक 4 जन पुत्र ताणें आश कोरून पुत्रकामेश्टी यागू कोरून 4 जन पुत्र ताका जालींच की अंत्यकालार ताका राम मेळ्ळो की लक्ष्मण मेळ्ळो की भरत मेळ्ळो की शत्रुघ्न मेळ्ळो की ना भरत शत्रुघ्न तांणी मावळ्याची चमकलिलीची लक्ष्मण राम तांणी रान्ना चमकलिलीची अंत्यकालार दशरथाले कोणूय ना चेडूं म्हूण अति आसक्ती केली ताणें ताका कोणूय मेळ्ळी हिरण्यकशिपू पुतू मोगान जल्लल म्हूण सांगून ताका मस्त मोग केलो तो हरिप्रेमी म्हूण कळ्ळी कुडले हरिद्वेशी जल्लल हिरण्यकशिपू तागेले पूत ताका कसले माया ममकार दवरनाशी कितली हिंस दिली ताणें तशीची रामचंद्र सीत म्हाका हांव एक पत्नी व्रत असतो म्हूण म्हणालो कडेरी ताणें लोकापवाद येवचे नजे म्हळ्यार त्या पळय लोकशिक्षणा खातीर केलेलें रामान ताणें बायलेलो परित्याग करनी एक द्रौपदीक अपमान जातना 5 जन बामण आशिल्लीची तिका मोगान पळयतले सर्व किर्तिवंत युद्धांत साहसी सगळे जाल्यार तांकां नुत्त बैसुका पडले सुनीता 5 वर्षाचे ध्रुवाक तिणें रान्ना पेटयलें तिणें चांगा खातीर पेटयलेलें जाल्यार कसले पुत्र वात्सल्यनी म्हूण दवरनी परशुराम बापसूल उतराक ताणें आवसुलें मात तें कातरलें आवस म्हळ्यार कितली श्रेश्ठ जाल्यार नासक्त क्रिया ती आम म्हळ्यार तितले प्रीत आशिल्लो परशुराम अन्नाल उतरा खातीर ताणें आवसुलें मात ती कातोरका म्हूण जाल्यार ताणें पळय संवसारांत कसले अति आसक्ती दवरनी म्हूण जालें तशी रावण तागेलो भाव विभीशणाक रान्नाक पेटयता कोपान सुग्रीव वालीक दीश मारयसिता रामाल वटू मेळ्ळो अनेक बंधू बांधव आसल्यार गजेंद्राक कडे घालांत परमात्मा मात्र मेळ्ळो तशी हे पुरे काणी पळयतना आमकां परमात्माल वयर मात्र आसक्ती दवरका सिवाय संवसारार आसक्ती दवरून 100 जन चेडूं धृतराष्ट्र आशिल्लीची तागेले अंत्यकालांत एक चेडूपणी वरली बाय ना हें आमकां कसो शिकयता कोणाकय कोणेय नाची परमात्मा मात्र पुराय जनाकय आसूचो म्हूण सांगून आमकां शिकयता हेची आसक्ती आनी अनाभिश्वंग म्हूण जावच्याक पळय ह्या पुरे उडगास केल्यार कोणेय नाची म्हूण म्हणलेलें एक आमगेल्या मनांत आयल्यार आमकां खंयच्याचे वैरी कसले आसक्ती येना अन्यक कसं म्हूण म्हळ्यार समचित्तत्वं नित्यं च समचित्तत्वं इष्टानिष्ट उपपत्तीषु म्हूण म्हणलें इष्ट आनी अनिश्ट इष्ट म्हळ्यार आमकां जाय म्हूण दिसचें अनिश्ट म्हळ्यार हें आमकां नाक्काशिल्लें म्हूण दिसचें हांतू भितर समचित्त जावन आसूचें इश्ट जावो निकृश्ट जावो कश्ट जावो कसलें जावो आमकां जाय आशिल्लें मेळ्ळें नाक्काशिल्लें आमकां जाय आशिल्लें मेळ्ळें म्हूण ते खूश पावचें ना जाय आशिल्लें मेळ्ळी म्हूण सांगून निराश पावचें ना हें साधकालें मुख्य लक्षण हें इश्टानिश्ट म्हूण म्हणलें तूं किर्ती अपकिर्ती मान अपमान पळय किर्ती इश्ट कोणा जाल्यार अपकिर्ती अनिश्ट नाक्का तशीच सुख पुरे जनाक इश्ट दुख्ख कोणाकय नाका मान पुरे जना जावका इश्ट अपमान अनिश्ट बडतन इश्ट सिरितन अनिश्ट लाभ इश्ट नश्ट जाल्यार अनिश्ट ते तशी हे द्वंद्व म्हणटाचे जिवनाचे आख्खा इश्टानिश्ट म्हणजे हे इश्ट आनी अनिश्टा निमती जिवाक हित अहित दोनी अनुभवय जाता जाल्यार ज्ञानी जन ह्या परमात्माला हरिचित्त परमात्माला मनांत अशी आशिल्लें म्हूण लेखताची जाल्यार अज्ञानी जन मात्र हें जाय आशिल्लें मेळ्ळें फुडलें उपचें जाय आशिल्लें मेळ्ळें जाल्यार बेजार पावचें दुख्ख पावचें हें पुरे कोणाक म्हळ्यार अज्ञानीक ज्ञानी जन हें परमात्मान आमकां दिलेलें म्हूण म्हणलेलें समाधान चित्तारी निश्चिंतेरी ताणें आसताचें हक्क समचित्तत्व म्हणजे समाची एक श्रीपादराज येती म्हूण आसा तांगेली काणी पळयल्यार तांकां सळवराज नरसिंह नायक म्हूण आशिल्लो फुडें ताका एक ब्रह्महत्या दोश येता
त्या दोष परिहारा खातीर ताणें श्रीपादराज येतिले येतना तांणी ते एक दोषांनी निवारण जेवच्याक तांणी कसं की एक कर्म म्हळ्यार याग सकड कोरून तागेल करीन कसं की जेवपणी कोरून कसं की कोरून ताका ब्रह्मत्या दोशा दुखून पार करतात तांणी पार करतले पार जेल्लेले खातीर म्हाका ते दोशा दुखून पार केले नमे म्हळ्यार संतोशाक तो ते श्रीपादराज यतीक आपोवन तागेल रत्न सिंहासनार बसून पितांबरांनी घालून गौरव दितना श्रीपादराज त्या पुरे परमात्मान म्हाका दिवयले तेच्यान परमात्माक अर्पण म्हूण तांणी भगवद अर्पण करता आनी हें सम्मान म्हाका देवान दिल्लेले देवाल प्रसाद यो म्हूण सांगून तांणी त्या दोनीक कीर्तन सांगता की इट्टांगे इरुवेनो हरिये येन्ना दोरये म्हूण सांगून तूं कशी दवरता तशी आसता खंयचे कालान तूं म्हाका कश्ट दिता तेन्ना कश्ट भोगता खंयचे कालान तूं म्हाका सूख दिता तेन्ना हांव सूख भोगता तूं कशी दवरता कश्टांत दवरी सुखांत दवरी हांव एकलेक आसता तूं पट्टे पितांबर दिवन सन्मान करी नानातले म्हाका सवून पेटय दोनी विशयान तूं ह्या एकल्याक आसता त्या म्हळ्यार तुगेल प्रिती मात्र म्हाका जावका शिवाय विंगड हें लौकिकान तुका कसलें नाका म्हूण तशी अप्रोक्ष ज्ञाना खातीर साधन करचें साधकान ताका सूख मेळ्ळें कुडलें ते परमात्माल रक्षी परमात्माल अनुग्रह म्हणले कोकाकय दुख्ख येयल्यार परमात्मान म्हाका शिक्षा दिलेलें कसं की एक शिक्षणा खातीर म्हूण सांगून लेखोकाकय ताणें ज्ञानी जाल्याक खंयचेचें भंय आसना निजावन खंयचें भंय ना ताका मानसीक दैहीक कसलें हिंस ना तो समचित्तांतू आसता तशीच म्हळ्यार एकल्याक आसता तो भक्तीक तिनी लक्षण सांगताची कसलें चित्त द्रवः तथा स्थैर्यं प्रसादो भक्ती लक्षणम म्हूण भगवंता बैरी निरंतर मन दवरचें चित्त द्रवः म्हळ्यार निरंतर तैल धारे यंते म्हणटा पळय तशी मन दवरन सुचें आनी स्थैर्यम परमात्माल विशयांतू आमी बदलाय सुचक ना ಕೆಲವು ಜನ आमकां पळय सामान्य जना चड अभ्यास कसलो कश्ट येयले कुडले आमकां परमात्मा नक्काचे नाका सूख दिल्यार मात्र परमात्मा जावका तशी परमात्माले विशयांत आमकां एक आमी बदलावण जावचें ना सदां संतोशार आसूचें तशी इत्याक संतोश मेळटा आमकां म्हळ्यार भक्तांक इत्याक केन्नाय तांणी संतोशार आसताची म्हळ्यार तांणी निश्चिंतेर आसताच काय कसले कश्ट येवो कसले चूक येवो परमात्मान दिलेलें म्हूण सांगून भोगताच काय आनी परमात्माल चरणारी दवरताच काय तांणी तशी जिवनांतू आमकां इश्ट जावन आसूचें मेळ्ळो पुरो आमकां नाक्कशील सकडी कसं की घटना जेवच्याकय पुरो जाल्यार साधक जावन आशिल्लो ज्ञानी भक्तो इश्ट आनी अनिश्टांतू तागेले मनाचें एक संतुलन म्हणटाचें समतोलन म्हूण ते तो कळवून घेनाकय खंयचे स्थितींतूय खंयचे कश्टांतूय खंयचे सुखांतूय एकल्याक आसता आमी सूख मेळ्ळें कुडलें उडताची नंताची सकड करताची कश्ट येताना आमी परमात्माक दुर्विताची जाल्यार परमात्मा आमकां कसो दिता कश्ट की चूक कितें तागेलो प्रसाद अनिश्ट म्हूण आमकां लेखिल्लें आमकां दिशिल्लें अनिश्ट जावका म्हणून ना आमकां दिसता तें देवान आमकां की कश्टा घाल्ले अनिश्ट जाल्यार आदत देल्ला उळीते आयत म्हूण पुरंदरदासान सांगनी मे तांतूय कसं की बरेपण आमकां जेवचें आसा केलो पंत आमकां इश्ट म्हूण दिसलें तें अनिश्ट जेवच्या पुरो तशें जावन परमात्मा मात्र गुतू तें आमकां सूख म्हूण दिशिल्लें निजावन तें सूख न्हय आसचें पुरो आमकां कश्ट म्हूण दिशिल्लें तें सूख आसचें पुरो आमकां कसलें कळना जाल्यार आमी एकलेक मनाचित्त मन समाधानार सुखा कशी बंद देल्ला बरली गोविंदन दयेयೊಂದಿರಲಿ जिवनांतुले प्रति एक घटना परमात्मान आमकां दिलेलें शिक्षण आमकां शुद्ध करच्याक म्हूण सांगून आमी लेखुका सुख दुख्ख इत्यादी पुरे प्रारब्धाचे अधीन म्हणजे प्रारब्ध म्हळ्यार कसलें हे कितले की पंत आमी मना व्हरून घेतला जन्मांतराचे कर्म फलाक प्रारब्ध म्हूण म्हणटाची ताजे निमती आमकां सुख दुख्ख इत्यादी येवचें आमी केल्लें कर्म कसलें आसता ताजें फल परमात्माक अर्पण केलें म्हूण जाल्यार तें कर्माचें बंधन ना कर्म बंधन ना नातल्यार ताजे निमती जालेलें बरेपण आनी वायटपण आसा पळय ताजें फल कसलें आमी अनुभविसूं म्हूण ना सुख दुख्ख इत्यादी आमकां येना मन स्थैर्य जावन आसता स्थिरता आसता परमात्मान कसं की आमी केलेल्या कार्याक कसं की अशें पळय तरस आमी तांतूं दुख्ख भोगूनच म्हूण सांगून एक काणी ह्या विशयांत सांगचें जाल्यार सूख म्हूण म्हळ्यार कोणाकय ना ही काणी आमकां सांगता पळय एक रायो
सदा ताका काही नाही काही एक अनारोग्य देहा दुःख कळ्ळें ताका किरकिर जितके मनाक तागेले एक दोस्तीच्यो ताका पळोवचें येता आनी तातूंत सांगता केन्ना पळयल्या जिवाक सलेपणी सौख्य ना रे सूख मेळेल ना जिवनांत तूं किरकिर जाता शरिरा पिडे मना पिडे दुःख हाजे निमती मुक्त जावचे कसले उपाय असवे म्हूण तेदना तो कसो आसता तूं कसो सिंपल विशय यो तूं कोण सुखार आसा पळय तुगेले येद्द व्हडलें राज्य इतली जनसाची तांतू कोण सुखार आसा म्हूण आसा तांगेले एक शर्ट घे आनी तूं घालून घे तेदन तुकाय सूख येतलें पळय रायो आलोचना करता काय यो कसो आसता तूं कश्ट हांव निमगीत रे इत्याक म्हळ्यार हांव प्रजेंक सूख दिवचे खातीर नाना रिती तांणी संतोश रावचो म्हूण नाना रिती योजनांनी केला न्हय हांव म्हळ्यार पुराय प्रजेंकय प्रितीची म्हाका कोणेंय दिना म्हूण खंडीत मनीसनांची म्हूण सांगून तो कोणाय जो म्हाका आमगल दितलीची म्हूण लिखून सुरवेक तागेले प्रधानमंत्री आपोवन म्हणटकय म्हाका तुगेले तूं सुखार आसना म्हाका तुगेले आमगल दितो यो राया कसो सूख म्हाका तूं म्हाका इतले जबाबदार वयसून दिला हें जबाबदारी निर्वाह सम करना नातला हांवें तूं कोप भोगतकी तुका कोप येतकी तूं म्हाका कसले शिक्षा दितकी म्हूण म्हळ्यार भयान सदा सर्व काळ तूं सांगील काम जबाबदारीर करचे खातीर कामान तूं बुड्डून थंय मेगेल बायल चेडूं एक घडी सुकना तूं घरा आसचें म्हूण ना म्हूण म्हाका सवतर आसता जाल्यार तें सोव खातना मेगेल मन कितलें दुखत कुत्तसवें हंचाण तूं दिलेलें काम समजायना म्हूण म्हळ्यार भंय तुगेली शिक्षा मेळटवे म्हूण थंयच्यान बायल चेडूं हांवच्यान दुखून पडिना म्हूण म्हळ्यार भंय अशी म्हाका केन्नाय भंय जाता रस हांव सुकारा ना म्हूण म्हणटकय तेदन राय सेनाधिकारी आपोवन निमगीतकय तूं सुकार आस म्हणजे तुगेलें काम घाल म्हाका घालूं दितवे तो सांगतकय खंय सूख राया तुगेल राज्य सदा सर्व काळ शत्रुमुक्त कोरका सुरक्षितता दवरका म्हूण म्हणलें मेगेल वैयक्तीक सूख समीत हांव पळयना सदा सर्व काळ तुगेल राज्य राखच्यारीचे साम म्हूण तो म्हणटकय कोशाधिकारी आपयतकय तो कोशाधिकारी सांगतकय ना 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 म्हाका कसलें सूख ना तुगेल ते कोशागारांत पुराय वेवस्थीत जावन नसवे कसलें लॅक चड उणी जावचें ना कसलें संपत अशी तशी जावचें ना ताजी जबाबदारी म्हाका कसना म्हूण म्हळ्यार ती जी एक चिंता म्हाका हांव खंय सुकार आसा म्हूण म्हणटना अशीच राय कोण कोणाले तागेले कोण सूख आसवे म्हूण निमगिता तागेले जन जाल्ले बायल चेडूं जाल्ली गांवची जन जाल्ली तागेले राज्यात जन जाल्ली कोणय सुकार नाच म्हणून म्हणटा रायाक एक हट येतकय कोणय एकलोपणी सुकार ना नाशें आसतवे सोदूक हांवें म्हूण तो सोदून लास्टाक एक पंत बेटे म्हूण वता तो बेटे म्हूण वतना राना भितरी एक रुखा पंदा एक सन्यासी बसला तागेले निमगीतकी ताका दिसतकय वो पळय निश्चिंतेर बसला वो सुकार आस खंडीत तागेले वचून निमगीतकी तूं सुकार आसवे म्हूण वय म्हाका कसलेय कश्ट ना हांव बद संतोशार आसा अयो कितली जनां सोदिला हांवें एकले पुणी सुकार आस म्हूण म्हणिनी देवा तूं पुणी एकलो मेळ्ळो न्हू म्हाका म्हूण सांगून तुगेले आमगल म्हाका दितवे घालूक इत्या म्हळ्यार म्हाका सूख मेळेल ना तूं कोण सुकार आसता तांगेले आमगल घाले मेगेल सूख मेगेल चिंता स्वल्प उणी जाता अनारोग्य उणी जाता म्हूण म्हणला तुगेले कसलेय आमगल म्हाका घालू दितवे म्हणून तो सादू म्हणटकी ना राया मेगेला कसं असं म्हळ्यार हें कवपीन मात्र तशें जावन हांव सुकार आस म्हाका कसलें कळून घेवचें ना कसलें गळसून घेवचें ना पळय राखू म्हणूय कसलें ना मेगेल्या की कवपीन मात्र तें कवपीन कोणा जावका कोणय वरना तशें जावन हांव सुकार निश्चिंतेर आसा परमात्माल ध्यान करून म्हूण म्हणटा ताजे खातीर पुरंदरादास पद्य दिसते लंगोटी बल्ल व्हडलें दण्णा ಒಬ್ಬರ ಹಂಗಿಲ್ಲದೆ ಮಡಿಗೆ ಬದುಕುವುದಣ್ಣ म्हूण सांगून कसलें ना ते एक कवपीन मांद्र कसलें आसल्यार न्हू कळून घेवचें म्हणून कसलें कळून घेवचें काय ना कसलें गळसो काय म्हणाले ताका आशिना परमात्मा मांत्र ताका जावका तसलो मांत्र सुखाचो म्हूण ताका कळटा रायाक तशीची आतां समचित्तत्व म्हणून येवका जाल्यार कसले चिंता नज म्हूण कळ्ळें परमात्मा विशयान मात्र चिंता केल्या पुरो म्हूण ते नांव चमकत ते शब्दू चमक तिळशीत पळया स म तो सर्वत्र समान जावन आसूचो स मा म्हळ्यार ज्ञान स समेत जावन आसूचो म्हळ्यार ज्ञान म्हळ्यार परमात्मो मा म्हळ्यार लक्ष्मी सहित जावन आसचें सर्व लक्षण सर्व संपत्तू समेत आसूं तसलो परमात्मो तागेले विशय मात्र आमी चिंता करता समनामक परमात्मा समात्मा समित समहा म्हूण सांगून विष्णू सहस्रनामांत म्हणटा पळय तो परमात्मूच तो समित समह समात्मा म्हळ्यार परमात्मूची तशी
कोण स मा म्हणून घेतिलो परमात्माला वैरी मन दबर्त घेतो समचित्त म्हण जाता. परमात्माला वैरी सम म्हूण नाव घेतील परमात्माला वैरी चित्त दवरलेलो समचित्त म्हणून घेता म्हण हे दोळते परमात्मानं सांगिले ज्ञानसाधनेचे उपाय 15 जाल्ले आनी की ज्ञानसाधनेचे उपाय कसले म्हणून सांगून परमात्मा सांगता ते पैचे दिसा आम्ही पळया. आज सांगिले भगवद्गीते परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर्बाबुद्ध्यात्मनामा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेति. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.